देखील एका महिला डॉक्टरवरती मला त्याच विषयामध्ये आज जे डॉक्टर आहेत त्यांनी एक दिवसाचं कॅन्डल मार्च ठेवण्यात आलेलं आहे. आपण ते डॉक्टर त्यांच्याकडे प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगणार आज आपण कॅन्डल मार्च ठेवलेला काय She was just one of us. She was our colleague. और जो भी हुआ है वो बहुत गलत हुआ है. So all we want is justice for her. She deserves justice. Day and night इतना heavy practice में काम करने के बाद 48 hours 72 hours काम करने के बाद if we do not get basic protection नहीं मिल रहा है, so it's a very questionable. बट उसमें इम्प्लीमेंटेशन जो होता है कभी इफेक्टिव होता नहीं. तो यही दरख्वास्त है कि सरकार से इतना बड़ा केस अगर नेशनवाइड हुआ क्योंकि हमारे रेसिडेंट करना चाहिए. हम सबका नहीं बड़ा हो बिकॉज दिस इज नॉट समथिंग विच इज नॉट टू बी टेकन सीरियसली. अगर मैं मेडिकल स्टूडेंट करने बारे में विचार करती हूँ तो आगे जाके आई डोंट थिंक आई विल मोटिवेट एनीवन ऑफ माय कलीग्स टू डू एमबीबीएस और एनीथिंग इन द फील्ड ऑफ मेडिसिन. नॉट समथिंग यही दरख्वास्त है कि सरकार मैं इसमें कमेंट नहीं करना चाहूँगी कि जस्टिस जो है वो हमारे बट यही दरख्वास्त है कि ज़्यादा कडे दिली गेली होती आणि तरी सुद्धा इन्व्हेस्टिगेशन चांगल्या प्रकारे होत नव्हतं. आणि आज आपण पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आज आपण जो स्ट्राईक केली, आज कॅन्डल मार्च काढला, त्याचा इफेक्ट असा झाला आहे की ती केस CBI कडे दिली जातात. आणि अशी घटना परत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक हॉस्पिटलला सिक्युरिटीची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर CCTV बसवणे ही आपण यासोबत मागणी केलेली आहे. आपण उसके लिए ये स्ट्राइक बहुत ज़रूरी थी, जो कि साइलेंट प्रोटेस्ट की तरह है. हम आज जितने लोग भी हैं सब गए थे KEM. वहाँ पे आज हमें खबर मिली सबको कि सेंट्रल प्रोटेक्शन एक्ट जो है वो बहुत ज़रूरी है हॉस्पिटल के फ्यूचर में ना हो. तो हमारी सबसे ज़रूरी मांग यही रहेगी. आज जो CBI ने आके संघाला जो विषय झाला त्या संदर्भात आपण हे केलंय. आम्ही वैद्यकीय महाविद्यालयातली मुलं आहोत. पुढे जाऊन आम्ही सुद्धा डॉक्टर बनणार आहोत. तर हे सगळं बघितल्यानंतर एक भीतीची भावना सुद्धा आमच्या मनात येते की आमचं कसं होणार. 5 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष एवढा सगळा कालावधी आम्ही आमच्या अभ्यासात घालतो. त्याच्यानंतर सुद्धा जर आम्हाला सोयीसुविधा मिळाल्या नाही तर निश्चितच हे चुकीचं आहे. तर आमच्या सगळ्यांचं एकच आव्हान आहे की जे काही आरोपी या सगळ्यामध्ये सामील आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहिजे. आणि त्या शिक्षेनंतर सुद्धा शिक्षा होत राहतील, पण असे जे घटना घडत आहेत त्या सगळ्या घटना थांबवण्यासाठी आपण काही ना काहीतरी मार्ग काढला पाहिजे. याचा अर्थ आपल्या देशाची जी न्यायव्यवस्था आहे खास करून डॉक्टरसाठी ती सक्षम झाली पाहिजे. एवढंच मला म्हणणं आहे. जो कलकत्ता में जो विषय हुआ है उस संदर्भ में देखिए, ये विषय आज वो एक लड़की के साथ हुआ है जो निर्दोष थी, जो अपने ड्यूटी पे थी, जो नॉन स्टॉप 72 आवर्स 36 आवर्स विदाउट स्लीप काम कर रही थी. ये आज किसी के भी साथ हो सकता है, आपके साथ हो सकता है, मेरे साथ हो सकता है. तो इट इज़ नॉट अ कंट्री, इट्स नॉट अ स्टेट प्रॉब्लम, इट इज़ अ कंट्री नेशन वाइड प्रॉब्लम. एंड सेफ्टी ऑफ डॉक्टर्स हमेशा एक प्रॉब्लम रहा है. कुछ ठोस निर्णय नहीं लिए गए हैं इस पे से. आगे भी बहुत वायलेंसेस इन डिफरेंट सिटीज, डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स ऑफ आवर स्टेट हैज.
सांगते